नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज दिवसभर नुसतं चर्चेला उधाण आलेलं असून अफवांचाही बाजार गरम आहे. आज 14व्या विधानसभेचा कार्यकाल संपला, त्यामुळं साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्रीपद म्हणून काम करण्याचं सांगितलेलं आहे. इकडं भाजपची अजून नेता निवडीसाठी बैठक झालेली नाही. दिल्लीतून पक्षाच्या निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु आज सायंकाळपर्यंत ते निरीक्षक मुंबईत पोहोचलेले नव्हते. त्यामुळं आज तर काही ती बैठक होऊ शकलेली नाही. कदाचित ही बैठक उद्या होईल आणि या बैठकीत नेत्याची निवड नवनिर्वाचित आमदार करतील. दिल्लीतून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त सर्वत्र फिरत आहे. मात्र अधिकृतपणे भारतीय जनता पक्षानं तशी काही घोषणा केल्याचं अजून तरी जाहीर म्हणजे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं नेमकं भाजप काय करतं, कोणाला मुख्यमंत्री म्हणून इथं बसवतं, याकडंही सर्वांचं लक्ष लागून असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडा दुरावा निर्माण झाला आहे काय, असंच आज दोन घटनांवरून दिसून आलं. आज 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना अभिवादन करताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते. मात्र एकनाथ शिंदेंनी देवेंद्र भुजबळ यांच्याशी काही कुठलीच बातचीत केली. त्यानंतर मुख्यमंत्री ज्यावेळी राजभवनावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास गेले, त्यावेळी पण त्यांनी बोलणं टाळलं. इकडं नागपुरात तर देवेंद्र फडणवीस समर्थकांना एवढी घाई झाली आहे की नागपूर येथील मुख्यमंत्र्याचा जो बंगला आहे, त्या बंगल्यावरील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यापूर्वीच त्यांच्या नावाची नेमप्लेट काढण्यात आली होती. काही वृत्तवाहिन्यांनी यावर बातम्या चालवल्यानंतर परत ती नेमप्लेट लावण्यात आली आहे. एकंदरीत यावरून आता भाजपची एकनाथ शिंदे बाबतची गरज संपलेली आहे. त्यामुळं ती एकनाथ शिंदेला आता थोडं 2 हात दूरच ठेवतील असंच चित्र एकंदरीत दिसत आहे. एकनाथ शिंदे आज दिवसभर कोणालाही भेटले नाही. आज सायंकाळी त्यांनी काहींना भेटीची वेळ दिल्यास समजते, पण ते भेटतात की नाही हे काय अजूनही नाही. त्यांचे जे आमदार गेले 2 दिवस हॉटेल ताजमध्ये मुक्कामास होते, त्यांना आपापल्या मतदारसंघात जावा आणि लोकांशी संवाद साधा, त्यांना त्यांचे आभार माना असा आदेश दिला आहे. बघूया आता काय पुढे होत आहे ते. केंद्रीय निरीक्षक आज संध्याकाळपर्यंत तरी मुंबईत पोहोचले नव्हते. कदाचित ते उद्या सकाळी पोहोचतील आणि त्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होईल आणि त्यात नेता निवडीची प्रक्रिया पार पडेल. तसंच बऱ्याच ठिकाणाहून दिल्लीतून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं चर्चा सुरू आहे. पण दिल्लीतून ही पक्षातर्फे अधिकृत काही जाहीर करण्यात आलेलं नाही आणि मुंबईतून पण करण्यात आलेलं नाही. दुसरीकडं आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीसा दुरावास दिसून येत होता. आज 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना अभिवादन कार्यक्रमातही त्या दोघात काही चर्चा झाली नाही आणि त्यानंतर ज्यावेळेस ते राज्यपाल भवनावर राजीनामा देण्यास गेले, तिथेही त्यांच्याशी काही संवाद झाला नाही. आता नेमकं ते नाराज आहेत की नाही याबाबत ही शंका आहे. मात्र त्यांनी आज दिवसभरही कोणाची भेट घेतली नाही किंवा चर्चाही केली नाही. मात्र संध्याकाळी आपण
भेटूयात असं भेट मागणाऱ्यांना त्यांनी निरोप दिल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे जे निर्वाचित आमदार हॉटेल ताजमध्ये मुक्कामाला आहेत त्यांना आपण आपापल्या मतदारसंघात जावा आणि लोकांचे आभार माना, त्यांच्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्याचे सांगितलं जात आहे. याच्यावरून त्यांची नाराजी आहे हेच दिसून येत आहे. मात्र ती अजून त्यांनी उघड केली नाही आणि त्यांच्या नाराजीचा स्फोट त्यांनी अजून तरी केलेला नाही. त्यांची ही भूमिका थांबा आणि वाट पहा अशीच असावी असं दिसतंय. उद्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ज्यावेळेस पार पडेल त्यात देवेंद्र फडणवीसच यांचं नाव नेतेपदासाठी पुढे येईल का भाजपचा गेल्या एक दीड वर्षाचा जो धक्कातंत्राचा प्रयोग त्यांनी सुरू केला आहे तसं कोणाचं वेगळ्याच नाव येणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. मंत्रिमंडळ शक्यतो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच स्थापन होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 15व्या विधानसभेचा कार्यकाळातील सरकारचं कामकाज सुरू होईल आणि हळूहळू ते गती पकडेल असंच दिसतंय. आता इकडं विरोधी पक्ष ईव्हीएमच्या नावानं बोटं मोडणं त्यांचं सुरूच आहे आणि काही उमेदवार जे ते त्यांचं म्हणणं मांडत आहेत त्यात ईव्हीएम मध्ये काहीतरी कुठंतरी तांत्रिक बिघाड असावा असं म्हणणं, असं तथ्यही जाणवतंय. मग आता या विरोधात आज सुप्रीम कोर्टात ईव्हीएमच्या वापराबाबत शंका असल्याची एक याचिका होती, मात्र ती सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं मग यापुढं निवडणुका ईव्हीएम मशीनवर घ्यायच्या की मतपत्रिकेवर याबाबत उलट सुलट चर्चा सुरूच राहतील. हेही तेवढंच खरं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.